म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे बोलता, पण आमचे प्रदेशाध्यक्षांनी कुठं लढावं हा हायकमांडचा निर्णय असतो, बावनकुळेंचा निर्णय नसतो ना. कोणी कोणाविरुद्ध लढावं, बावनकुळे टाकतील सांगतील तर मग काँग्रेसनी 44 जागा बावनकुळेच्या म्हणण्याप्रमाणे लढाव्या लागतील. कोण कोणाला पाळू शकतो किंवा कोण कोणाला उमेदवारी द्यावी हे हायकमांड निर्णय घेत असतो. ते प्रदेशाध्यक्ष घेत नाही ना विरोधी पक्षनेतेही घेत नाही. त्यामुळे आमचा रिपोर्ट आम्ही आपला सगळा पाठवतो राज्याकडून. अंतिम स्वाक्षरी आणि निर्णय त्यांचा असतो. राहिला गडकरींच्या विरुद्ध लढाईसाठी महाराष्ट्र आपल्या नागपुरात आमच्याकडे खूप तगडे उमेदवार आहेत. त्यांना निश्चितपणे इथे जिंकणारे उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळं बावनकुळेजींना काळजी करायची गरज नाही. त्यांनी आता वर्धेला जाण्याची तयारी त्यांची सुरू आहे. तिथे जावं आणि तिकडे लक्ष द्यावं. उद्धव ठाकरेंनी ऑफर दिलेली आहे गडकरींना आमच्याकडे या असं आहे की गडकरी मोठे नेते असले तरी त्यांचा ऑफर त्यांना जर पहिल्या लाईनीमध्ये तिकीट मिळत नाही याचा अर्थ त्यांच्या दिल्ली शहरांच्या पुढे काय आहे हे दिसत आहे. त्यांना प्रत्येक वेळेस अडचणीत आणण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे. त्यामुळं ओघाओघाने उद्धव ठाकरेजी म्हणाले असतील की आमच्याकडे यावं आणि तो एक स्वाभाविक आहे की राजकारणात असे स्टेटमेंट करून करावे लागतात. म्हणजे काय त्यात ते येतीलच आणि आम्ही उमेदवारी देऊच असा काही विषय त्यामध्ये नसतो. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की भाजप 400 जागा तेव्हाच पार करू शकते तेव्हा ती नाही. असं आहे त्यांना जे 300 जागा मिळाल्या आता 298 वगैरे 96 वगैरे बाय इलेक्शनमध्ये हारलेले वगैरे त्यांना बाय इलेक्शन ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते हारतात आणि रेग्युलर निवडणुकीमध्ये 300 आता 400 पार म्हणतात. 100% आहे. EVM शिवाय ते 400 पार करू शकत नाही. आहे कुठे? साऊथचा दरवाजा बंद आहे. बिहारमध्ये त्यांना खड्ड्यात जाणार आहेत. मध्य आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ती स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांची अवस्था वाईट आहे. UPमध्ये सुद्धा अखिलेश आणि आम्ही मिळून जे लढतो त्यामध्ये यांच्या जागा नक्की कमी होणार आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये साफ होणार आहेत. अशा स्थितीमध्ये वाढायला स्कोप कुठे आहे? मग एकच स्कोप उरतो तो म्हणजे EVM. म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटलं असावं. राजकारणात अशी वक्तव्य करावी लागतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. गडकरी येतील आणि आम्ही उमेदवारी देऊ असा विषय नसतो. ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया.